काही स्वागत तुमचं आपल्या नवीन एका डे 2च्या व्लॉगमध्ये. जे व्लॉग करताना भाई तुम्हाला सॅल्यूट आहे. मग तू कशाला पैशावरती विकून आला? 50 रुपये भेटतात मी खाली असे गद्दार मी कुल्यावरती लात मारी निघ. गुड मॉर्निंग गाई, स्वागत तुमचं आपल्या नवीन एका डे 2च्या व्लॉगमध्ये. डे 1चा व्लॉग म्हणजे आजची तारीख आहे ॲक्च्युली 30 डिसेंबर आणि डे 1चा व्लॉग मस्तपैकी शूट झाला. त्याला आता एडिट करायचं आहे. सगळ्यात पहिले मी जो माझ्याकडे पेंडिंगला आहे तो म्हणजे इमॅजिकावाला वेटनजॉयवाला व्लॉग तो मी आता अपलोड करेल. म्हणजे आता इथं आलो आहे, आता इथं अपलोड करेल. वायफाय असतं तर लवकर अपलोड झाला असं, कारण मला 11:30पर्यंत त्याला पब्लिश करायचं आहे. बाकी ठीक आहे, आता मी जरा ऊन घेतो आणि मग त्याच्यानंतर पुढं काय असेल तेव्हा तुम्हाला भेटतो. रोजचं बोलणं ना आणि असं पब्लिकली बोलणं ना मला जाम लाज वाटते. वरून इथं पिंपल आले तर फोडीने एक नको आणले. आणि डेली काय शूट करायचं ना काय कळतच नाही. म्हणजे जे व्लॉग करतात ना भाई तुम्हाला सॅल्यूट आहे, कारण रोजचा कंटेंट कुठून आणायचा एवढा. बाकी ठीक आहे, आता मी व्हिडिओ एडिटिंग करतो. म्हणजे एडिटिंग झालेली आहे, तिला फक्त अपलोड करतो आणि मग पब्लिश 11:30चा टायमिंग लावतो, शेड्यूल करतो. आता होते का नाही अपलोड काय माहीत, बघू. आता जवळजवळ अर्धा तास झाला. आता मी पण निघतो इथून, घरी जातो, आंघोळ करतो आणि मग बघू कुठं जायचं असेल तर. कॉलेजला जायचं असेल तर मग कॉलेजला जातो. बाकी आता निघतो इथून, कारण असं म्हणजे मी व्लॉग शूट करत होतो ना मगाशी, हे 10-12 लोक बघतात तोंडाकडं, मग जरा लाज वाटते. पण ठीक आहे, होईल. यूज टू झाल्याच्यानंतर मग काय वाटत नाही, एवढी लाज काय वाटत नाही. आता मी जिमसाठी निघलेलो. मी मच्छी मार्केटपर्यंत पण आलो, पण आपल्याला प्रणव आयकर भेटला आणि ओमकार मुठे पण आहे त्याच्यासोबत. म्हणजे ओमकार तरी माझ्यासोबतच आहे, पण ह्यो भेटला आणि परत माझ्या बिल्डिंगची इथं घेऊन चालला. त्यांची काहीतरी बिझनेसची मीटिंग आहे तिकडे आमच्या बिल्डिंगमध्ये, म्हणून मला 50 रुपये घेऊन तू. आणि 50 रुपयासाठी विकले जाणारे दलिंदर आमचे कार्यकर्ते आहेत ते दलिंदर बोलवा का. बोल ना, बोल. त्यामुळे काय कसं आहे, हे विकले जात नाहीत, हे विकले जात नाहीत. मग काय करणार. ठीक आहे, काय विषय गाईज. मी मस्तपैकी तिथं ब्रिजच्या इथं मच्छी मार्केटच्या पोचलेलो आणि ह्यो राखाडी कलरचा बॉय म्हणजे प्रणव गायकर तिथं रस्त्यात भेटला आणि ह्याला 50 रुपयाचा आमिष दाखवून इथं घेऊन आला. भाई मस्त जिमला चाललेलो आहे. काय आहे यार, एक तर मी पूर्ण ब्लॉग पण नव्हतो शूट केला, मस्तपैकी जिमला चाललोय आणि याचा आमच्या बिल्डिंगमध्ये कोणासोबत तरी मीटिंग आहे. कोणता कुत्रा आला उभा करतो मला तेच कळत नाही. असं चाललंय. मग तू कशाला पैशावरती विकून आला? 50 रुपये भेटतात. भेंडी गावार प्रणव पवार जाऊ नये मीटिंगला. आम्ही नाही मीटिंगला. अरे एवढ्या बघ ना, मीटिंग आहे आम्ही. फक्त द्यायचं लाज वाटली पाहिजे. जाय मी नाही येत. आमच्याच बिल्डिंग मध्ये मला नेतो लोकांच्या घरी निघ. जाऊन ये ना पटकन. आम्ही खाली असे गद्दार मी कुल्यावरती लात मारी निघ. कापवतो. हे बघा, बंद केला व्हिडिओ. ह्या फ्लोअरला राहतो हा इथे, आणि हा व्यक्ती हा बघा, एका ब्रँडचे दोन्ही. बाकी आधार कार्ड साठी जायचं होतं ओमकर सोबत, पण लेट झाला म्हणून त्याला बोललो का नको. आणि जिमला पण लवकर झालं आणि जिम वर्कआउट झाल्याच्या नंतर संध्याकाळी कुठं जाणार असेल तर बघू. बाकी आता गेले 3rd फ्लोअरवरती, मग ते येतील तेव्हा त्या प्रणवचं जरा मारतो आणि मग निघते. आणि जसं पण आज बॅक आणि बायसेपचा वर्कआउट. आता जिममध्ये आलो आहे आणि सीन असं आहे की माझी जी लोअर बॅक आहे ती जाम दुखते. सो आज मी जास्त वर्कआउट नाही करणार, जास्त एक्सरसाइज पण नाही करणार, मिनिमम करेन, पण जरा जास्त रेप्स मारेन. असं तगडी पॅक दिसली पाहिजे आपली. बाकी ठीक आहे.
ऑल राईट, जिममधून घरी आलो आणि जो झोपलो भाई, तो मग मी आता डायरेक्ट उठलोय आणि आता मी चाललोय ओंकारसोबत डीमार्टला, त्याचं काहीतरी काम आहे आणि मग तिकडून आल्याच्यानंतर हा व्लॉग एंड करतो. डे 2 सक्सेसफुल झालेला आहे, म्हणजे डे 2चा व्लॉग पण शूट सक्सेसफुली झालं. आता ही कन्सिस्टन्सी किती दिवसपर्यंत टिकते ते बघू आपण. ओके, ऑलराईट. तर काही आता मी आलोय यशकडं. काय बोलतो बाबा, कसं चाललंय? बरं आहे. गावाला कधी जाणार आहे? उद्या काही देत ना उत्सव नुसतं रात्र झाली नाही का करतात फोन, ये बाहेर ये बाहेर. अरे काय काम असेल माणसाला, काय काय कोण बिझी आहे, काय नाही त्याचं काय नाही, नुसते मोकाट ये बाहेर. मग माणसाने सांगायचं असतो बाबा मला काम आहे, मी नाही येऊ शकत. फिरो फिरो असं सांगितलं का त्याला कंटाळा राग येतो. मग बरोबर आहे. तुम्ही जर माझ्या ब्लॉग मध्ये येत नाही मग भाई मला राग नाही का येणार? खरं बोललं का प्रत्येकाला राग येतो. अरे मग माझ्या ब्लॉग मध्ये तुम्ही येत नाही मग मी लोकांना काय माझ्या एकट्याच चेहरा दाखवू? फ्रेंड्स कशासाठी आहेत? पण कोणाची अडचण असते, मग अडचण लांब ठेवायची. आजोडे असतं बाई. असंच असतं भाई, तुला सगळे काय फ्री आहेत का? असायला पाहिजे. नाही ना, असं पण नसतं. बाकी ठीक आहे. आता याच्यानंतर जाऊ डीमार्टला आणि मग त्याच्यानंतर प्रणव गायकर तिकडून उल्हासनगरवरून येतोय. सकाळी गेलेला तो आत्ता येतोय आणि मग त्याच्यानंतर हा ब्लॉग एंड होऊन जाईल. ओके, येत्र चंचू पात्र. काय बोलायचं आहे का तुला अजून? नाही बस जिरली आमची, बस जिरायलाच पाहिजे. 100 ना 120% जिरलीच पाहिजे तुमची आम्हाला बघून. नेक्स्ट टाइम समजने वाले को इशारा काफी आहे. हो ना. कॉफी आहे कॉफी. बनव मग कॉफी. ओके. काही 1 तास झालाय या प्रणवसाठी थांबलोय पण तो काही यायचं नाव नाही घेते. वैताग आला. तिथं एक पिलेला माणूस पण भेटला, त्याने आम्हाला बोली वचन दिली. तर बोली वचन होतं का खरं होतं माहित नाही, पण तो बोली वचन देऊन गेला तर माझे पैसे चोरी झाले असं तसं. पण घेऊ काय अजून आला नाही, कधी यायचं काय नाही. बस चाललेत पण तो काही येत नाही. गाईज आत्ता बस आले. आत्ता तो आलाय, म्हणजे काय बोलणार. जवळपास अर्धा तास झाला, अर्धा नाही पाऊण तास झाला तो आत्ता आलाय. तोपर्यंत याची आणि यशची भांडणं पण झाली पण तो आत्ता आलाय. गाईस अंधारात दिसत पण नाही तो. आत्ता कुठं दिसला तो जरासा. दात दिसले. दात दिसले. रात्री तर तो दिसत पण नाही, एकदम भयभीत होऊन दिसतो सगळा. काय बोलतोस भावा? गाईस आम्ही ना रोज प्रणव करता खायचो, तर आता ह्यानी 50 काढून मी 50 काढून आता आम्ही पिझ्झा घेणार आहेत. आणि मी असं डिसिजन घेतलंय की आम्ही दोघं मिळून 3 पीस खाऊ आणि याला फक्त एक छोटीशी, कारण याने एवढा आमच्यासाठी खर्च केला तर याला एक छोटीशी एवढीशी स्लाइस देऊ शकतो. बाकी ठीक आहे भावा, एन्जॉय कर. हा का, एन्जॉय एन्जॉय. रडू नका नंतर गाईज 8 पीस मध्ये फुल मस्त पैकी आलेले आहेत. सगळा टाक रे ऑरिगॅनो चिली फ्लेक्स. आणि त्याला त्याच्या पप्पांचा फोन आलाय. नुसता बडबड म्हणजे बडबड अशी करतो ना, उगाच आणलाय याला असं वाटतं. आमच्या Vloggerला fail करतो. ब्लॉगरला फेल करतो. कसा उभा आहे बघा, स्टायलिश बॉय कालू अर्जुन. ओके, तर गाईज आता आपण प्रणवच्या इथं पोहोचलोय, प्रणवला सोडलाय. आणि आता हा व्लॉग एंड करून टाकतो. आय होप तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बोल सगळे 2 मिनिटं असं जोरात बोल, जोरात बोल. सगळ्यांनी असे 2 मिनिटं स्थिर व्हा, कारण की अंतविधी झालेला आहे. आताच याचा ऑडिओचा अंत झालेला आहे. येतो लवकरच याचा अंत होईल. इग्नोर इट. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. हे जाता आता काहीतरी मस्त येडे चाले करा. बाय.